म्हणजे राष्ट्रवादीच्या यशाकडे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे. सूरजजी, आपलं स्वागत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये तुमच्या पक्षाला चांगल्या जागा मिळताना दिसून आल्या. काय आहे त्याच्या यशामागचं गमक? आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं आहे की लोकशाही मराठीनं केलेला जो सर्वे होता, या सर्वेमध्ये महायुतीला यश तर मिळणारच आणि तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा पक्ष म्हणून अजितदादांचा राष्ट्रवादी ठरेल हे देखील आमच्या या सर्वेमध्ये होतं, जे तंतोतंत समोर आल्याचं पाहायला मिळतंय. सूरजजी, आम्हाला राष्ट्रवादीला ऐकायचं आहे. विशालजी, सर्वप्रथम आपले आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार की त्यांनी परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, अजितदादांवरती विश्वास दाखवून एक महाराष्ट्रामध्ये कडवी झुंज असताना सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर ते आम्हाला त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी संपादित झालेलं आहे. त्यामुळं सर्वांचे मी आभार मानतो. खरं तर विशालजी, ही लढाई म्हणजे आत्ताची जी लढाई झाली तर विरोधकापेक्षा आम्ही सत्ताधारी एकत्रित असताना यांच्यामध्ये आपापसामधल्या आमच्यामध्ये स्पर्धा होती की कुणाचे किती जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून येतील. कारण विरोधक या निवडणुकीमध्ये सपशेलपणे मानसिकरित्या आधीच हरलेले होते. निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून त्यांचा पराभव आज आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर विरोधक कुठेही या निवडणुकीमध्ये मला वाटतं प्रचारामध्ये दिसले नाहीत किंवा मैदानात दिसलेले नाहीत. जे बिचारे कार्यकर्ते होते त्यांना वाऱ्यावरती सोडून जे नेते होते ते मुंबईमध्ये किंवा इतर त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते व्यक्तिगत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, शिंदे साहेबाची किंवा भारतीय जनता पार्टी असेल, या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी जीवाचं रान करून आपल्या कार्यकर्त्यासाठी मैदानात उतरून आज या ठिकाणी हा विजय इतक्या मोठ्या प्रमाणात महायुतीचा संपादित केलेला आहे. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाचं पूर्ण श्रेय हे अजितदादा पवार यांच्या मेहनतीला जातं, कार्यकर्त्यांच्या मेहनतीला जातं आणि राष्ट्रवादीवर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेला जातं. बोला. भविष्य काळात सुद्धा अशाच पद्धतीचं यश हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भेटेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी यश संपादित झालं असतं, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक काही क्लुप्त्या लढवल्या, काही विशेष प्रकरणं बाहेर काढली आणि त्याचा कुठेतरी थोडा बहुत फटका आम्हाला बसला असेल. परंतु आम्ही या निवडणुकीमध्ये चिंतन करून आगामी काळातल्या होणाऱ्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये कसं ह्याच्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स करता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न हे अजितदादांच्या नेतृत्वामध्ये करू. बरोबर आहे सूरजजी, अजितदादांच्या नेतृत्वावरती तुम्ही विश्वास व्यक्त करताय. मला थोडंसं तुमच्या यशाचं गमकही समजून घ्यायचं आणि दुसरीकडे ज्या प्रकारचे आरोप समोर आलेले होते त्या आरोपांची जी काय कारणं देण्यात आलेली होती किंवा त्या संदर्भातले पुरावे देखील सादर करण्यात आलेले होते, तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अशी एका बाजूला ओरड आहे. तर दुसरीकडे मात्र अजितदादांनी बारामतीमध्ये जो करिश्मा करून दाखवलेला होता त्या ठिकाणचं देखील गणित सोडवण्यामध्ये अचूक अशा प्रकारची तुमची राष्ट्रवादीची रणनीती त्या ठिकाणी पाहायला मिळालेली होती. याचा ॲनालिसिस महाराष्ट्रासमोर खरं तर करणं गरजेचं आहे, कारण राज्यातले मतदार जे आहेत ते प्रत्येक पक्षाची आपली रणनीती काय असते, कशा प्रकारे आपले आडाखे त्यांनी बांधलेले असतात ते समजून घेत असतात. बारामतीचं अचूक नियोजन जे होतं अजितदादांचं, त्याविषयी मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर दुसरीकडे ज्या प्रकारचे आरोप तुमच्यावरती झाले तरी देखील लढाईला कशा प्रकारे तुम्ही सामोरं गेला? विशालजी, आम्ही सर्वप्रथम आपल्याला बारामतीचं यशाचं गमक सांगतो. बारामतीमध्ये जातीचं, धर्माचं, नात्याचं, गोताचं राजकारण न करता अजितदादांनी त्या ठिकाणी विकासाचं राजकारण हे बारामतीत नाही तर महाराष्ट्रामध्येच केलेलं आहे. त्याच्यामुळं अजितदादा एक सेक्युलर लीडर, पुरोगामी विचाराचे लीडर, शिवशाहू फुले आंबेडकराला मानणाऱ्या विचारधारेचे नेते म्हणून त्या ठिकाणी परिचित आहेत आणि याच विश्वासावर, याच विचारावरती आम्ही निवडणूक लढलेली आहे. बारामतीमध्ये अजितदादांनी आतापर्यंत जी बारामतीकर आहेत, आतापर्यंत जी काही विकास कामं झाल्यात त्या विकास कामाच्या आधारावरती त्या ठिकाणी मतं मागितली गेली. विकास हाच ध्येय, विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी या निवडणुकीमध्ये प्रचार केला. अजितदादांनी त्या ठिकाणी फक्त एक सभा घेतली. अजितदादा विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू द्या, सांगता सभा ही बारामती एकच घेत असतात आणि त्या सभेमध्ये त्यांचे पुढचे 5 वर्षाचे काय प्रोग्राम्स आहेत किंवा काय बारामतीसाठी त्यांच्या डोळ्यामध्ये संकल्पना आहे, तर त्या संकल्पना त्या ठिकाणी मांडत असतात. आणि त्या बारामतीकरांचा अतूट नातं हे दादांशी असल्यामुळं दादांवर तो विश्वास कायम आज बारामतीकरांनी दाखवला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा त्याच धर्तीवरती
विश्वास हे अजितदादांवरती दाखवलाय. आमचं अचूक नियोजन असेल किंवा अजितदादांची मेहनत असेल, प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची हातोटी असेल, या अनेक वेगवेगळ्या कामामुळं आज लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर एवढ्या अडचणी येऊन, एवढे संकट येऊन सुद्धा विश्वास दाखवलेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही जर विशालजी खरं तर अनालिसिस केलं, ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निगडीत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एखाद्याच्या नेत्याच्या निगडीत काहीतरी आरोप, काहीतरी कथित कहाणी हे पुढे येत असते. त्या काळापुरती राष्ट्रवादी काँग्रेस बदनाम करण्याचं काम, डॅमेज करण्याचं काम काही लोकांकडनं, काही मित्रांकडनं, काही शत्रूकडनं, काही स्वयंघोषित समाजसेवकांकडनं केलं जातं. परंतु जनतेच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भरारी घेत असतो आणि आजच्या निकालामधून सुद्धा तेच दिसून आले की महाराष्ट्राच्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून हे दिलेलं आहे. एवढे आरोप असताना, एवढं संकट आली असताना सुद्धा महाराष्ट्राची जनता हे अजितदादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहिलेले हे आजच्या निकालातून स्पष्टपणे दिसून आलेले. जिथं आम्ही कमी पडलो तिथं नक्कीच विचार करू, त्या गोष्टीमध्ये काय सुधारणा करता येईल ते करू आणि आगामी काळातल्या निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यापेक्षा ताकदीनं हे पुढे आलेलं आपल्याला दिसून येईल. बरं सूरजजी, अजितदादा एकंदरीतच संपूर्णपणे या तयारीच्या मोडमध्ये राष्ट्रवादी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसून येते. मला थोडक्यात हे जाणून घ्यायचे की चला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे निकालही समोर आले, थोडंसं आता हुश वाटत असताना दुसरीकडे मात्र महापालिका निवडणुका आवासून उभ्या असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे तुम्ही काय किंवा पत्रकार मंडळी काय, कुणालाही आता उसंत घेण्याची वेळ नाही आहे, सगळ्यांचं लक्ष महापालिकेकडे लागून आहे. तर मग सूरजजी मला सांगा, महापालिकेमध्ये राष्ट्रवादी अजितदादांची कुठे इन आहे, कुठे आऊट आहे, कशा प्रकारे ते गणित तुम्ही साधणार आहात आणि महापालिका निवडणुकांचं नियोजन तुमचं कसं आहे? विशालजी, कुठलाही राजकीय पक्ष ज्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतो त्याची दोन प्रकारची तयारी ही नेहमीच असते. मग तो कुठलाही पक्ष असू द्या, स्वबळ असू द्या किंवा मित्र पक्षासोबत आघाडी युती करून निवडणूक लढण्याची तयारी हे असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यामध्ये दोन्ही पद्धतीची तयारी त्या ठिकाणी आहे. आगामी काळामध्ये जे काही महायुतीचे नेते त्या ठिकाणी बसून निर्णय घेतील, त्या निर्णयावरती अंमलबजावणी करण्याचं काम हे स्थानिक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते त्या ठिकाणी करतील. आगामी काळातल्या निवडणुका हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाच्या आहेत, पण महायुती म्हणून सुद्धा आम्हाला तितक्याच महत्वाच्या आहेत. कारण या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि हे सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य गावातले असतील, शहरातले असतील प्रश्न सोडवण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून आम्हाला करायचं. त्यामुळं या निवडणुका लढत असताना आमच्या डोळ्यासमोर हे ते प्रश्न आहेत जे आम्हाला सोडवायचे आहेत आणि महायुतीमधून आम्ही प्रायोरिटी ही महायुती असेल. परंतु स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यामुळे समजा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकतात, काही ठिकाणी विरोधात लढत होऊ शकतील, काही ठिकाणी आम्ही युती म्हणूनही लढू शकतो. पण त्या लढतीचा, स्थानिक पातळीवरच्या लढतीचा आणि राज्यामधल्या असलेल्या सरकारचा कुठेही त्याच्यामध्ये काही परिणाम होणार नाही. त्याचं कारण ही समन्वयाने, सामंजस्याने निवडणूक होणार आहेत आणि आमचं तिन्ही पक्षाचं ध्येय एकच आहे की या राज्यामध्ये महायुती म्हणून आम्हाला सर्वाधिक जागा या निवडून आणायचे आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे काही आम्ही लोकांना शब्द दिलेले आहेत त्या शब्दाचं पालन करायचे, ते दिलेले शब्द पाळायचे. यासाठी आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे. कुठं इन, कुठं आउट हे येत्या 2-3 दिवसामध्ये वरिष्ठ पातळीवरनं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर चित्र स्पष्ट होईल. नक्कीच. धन्यवाद सूरज चव्हाणजी. आपण राष्ट्रवादीनं हे यश कसं संपादन केलं, ज्या ठिकाणी अपयश आलेलं आहे त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, या संदर्भातलं आता चिंतन निश्चित सुरू केलेलं असेल आणि महापालिकेच्या तयारीला देखील तुमचा पक्ष त्या ठिकाणी लागताना दिसून येईल. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि चर्चा केली.